हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आज आपण आहे ना फॅशन डिझायनर क्लासमध्ये आज पण आपण एक बाहीचं डिझाईन बघणार आहोत. खूप ट्रेंडिंग बाही आहे. जवळजवळ 3-4 वर्षापासून हे खूप जास्त ट्रेंडिंग आहे. अजूनसुद्धा सध्या खूप जास्त चालती आहे. आता सध्या मी एका ब्लाऊजचं केलेलं आहे लग्नातल्या एका लेडीजचं. तर खूप सुंदर ब्लाऊज झाला होता. शेवटला मी पूर्ण तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर काय करायचे आपल्याला, सिंपल जशी अस्तरची आपली बाही असते नेहमीप्रमाणे तेवढी तुम्हाला उंची रुंदी जशी काय टाकायची तेवढी टाकून तुम्ही कटिंग करू शकता. हे सिंपल आपण ब्लाऊजला बाही जोडतो तशी अस्तरची बाही कटिंग करायची. फक्त वरती आपल्याला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे. जसं की आपण फुगाबाईला खूप जास्त कपडा घेतो तसा मी इथं भरपूर सारा कपडा घेतलेला आहे. आता इथं जेवढा होता उरलेला तेवढा माझं कटिंग करून फ्रंट आणि बॅकचं कटिंग करून जेवढं होता तेवढा मी इथं कपडा घेतलेला आहे. फक्त आपल्याला लांबणीचा कपडा पाहिजे, म्हणजे असा रुंदीला भरपूर पाहिजे. उंचीला तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही इथं कमी जास्त करू शकता. तर बघा, खालच्या साईडने अस्तरला मी काठ आपले 4 इंचचे आहेत. तर मी काठ कट करून साईडला ठेवले आणि वरचा जो काही मेन कपडा आहे ना म्हणजे ब्लाऊज पीसचा, तर ते मी खाली अस्तर 4 इंच सोडलेला आहे दंडघेरापासून ते वरतीपर्यंत. आणि त्यानंतर वरती मी इथं घेतलेला आहे मेन अस्तर, म्हणजे मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे. आणि मध्ये काढायचा आहे, पॉईंट काढायचा आहे आणि त्या मध्येच्या पॉईंटमध्ये ना आपल्याला ह्या अशा पद्धतीने प्लेटा टाकायच्या. तर इथं कपडा असेल ना तर भरपूर प्लेटा टाकायच्या, खूप सुंदर दिसतात. पण हे कशा टाकायच्या मी बघा, अगोदर एक साईडच्या टाकून घेतल्या, टाचणी लावून घेतली, परत दुसऱ्या साईडच्या टाकून घेतल्या, ते पण टाचणी लावून घेतली ना अगोदर. तिथं मी टिप मारते बघा अशा पद्धतीने. ठीक आहे, खूप सिंपल सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने मी इथं लावून प्लेटा मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे प्लेटा करून घेतलेल्या आहेत. टिप पण मारलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने मारायच्यात. पण अगोदर आता इथं काय केलं आहे, जे प्लेटा आपण इथं समोरासमोर घेतलेल्या आहेत एक जागेवरती, तर त्या आपल्याला वरती काय करायच्या, थोड्याशा अशा पसरून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते दिसायला सुंदर दिसतं. एक एक जागी अशा प्लेटा नाही ठेवायच्या आपल्याला. वरतून आपल्याला थोड्या थोड्या आपल्याला त्या प्लेटा पसरायच्या आहेत. जसं की अर्धा इंच त्यामध्ये गॅप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ते ठेवून घ्यायच्यात. कारण ते प्लेटा खूप सुंदर दिसतात ब्लाऊज घातल्याच्या नंतर हातावरती, म्हणजे दंडघेरावर. तर खूप मस्त वाटतं बाहीवरती ही डिझाईन. तर हे अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजून पुढं भरपूर काही आहे व्हिडिओमध्ये. तर बघा, अगोदर आता हे आपण वरचं जे काही केलेलं होतं ते अगोदर कट करून घेऊया एक्स्ट्राचा कपडा. याला कपडा भरपूर लागतो. तर बघा अशा पद्धतीने, जर आता भरपूर कपडा असेल तर तुम्ही इथं दोन्ही पण साईडनी एकसारख्या 4-4, 5-5, 6-6 प्लेटा टाकू शकता. पण इथं आता थोडाच कपडा होता आणि 38च्या वरती, म्हणजे जवळजवळ 39 साईजचा ब्लाऊज होता हा. त्याच्यामुळं मग कपडा थोडासा कमी पडत होता, म्हणून मी इथं 3-3 प्लेटा दिलेल्या आहेत. आता कशा दिलेल्या आहेत तुम्हाला बघितलं, अगदी सोप्या पद्धतीत दाखवलं. आता एक साईडने थोडंसं कमी पडत होता मेन कपडा, तो पण मी जॉईंट करून घेतला आहे आणि त्यानंतर त्याला डापटीप दिलेली आहे. आता इथं आपलं टाचण्या वगैरे सगळं काढून घेतलं आहे आणि इथं आपण काठ जोडणार आहोत. तर आता काठ काय करायचं आहे, अशा पद्धतीने खालच्या साईडनी उलटी बाजू ठेवायची आहे काठाची. पण त्या अगोदर मी इथं काठ आहेत ना खूप जास्त मोठे होते, तर साईडनी कट केले आणि थोडेसे खालच्या साईडनी पण कट केले, कारण त्याच्यामध्ये साडीचे दोरे होते थोडेसे. तर मग हे अशा पद्धतीने खालच्या साईडनी काठाची सुईची बाजू ठेवायची आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर पण आपलं सुईचं उलटं ठेवायचे आणि अशा पद्धतीने उलटे करून अस्तरच्या साईडला आपल्याला दाबटीप मारायची आहे आणि त्यामध्ये अशी बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला सुईच्या बाजूने पूर्ण काठ आपले ढकलून द्यायचे आहेत. परत आपल्याला इथं बॉटमला म्हणजे दंड घेरायला एक टिप मारून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. आणि त्यानंतर अशा पद्धतीने खूप मऊ सुटसुटीत कपडा होता, खूप सुंदर असा साडीचा लुक होता या. तर अशा पद्धतीने हे अशा फोल्ड करायचे काठ आणि टिप मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने. खूप सोपी सिंपल बाही आहे, डिझाईन खूप सुंदर दिसतीये. आणि अशा पद्धतीने फिनिशिंग असेल तर कोणतीही बाही डिझाईन छान दिसते, सिंपल असो किंवा
जास्त हे असो, पण फिनिशिंग पाहिजे. डिझायनर असली किंवा नसली तरी फिनिशिंग असलं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा इथं छान अशा फिनिशिंगमध्ये ही बाही डिझाईन मी तयार केलेली आहे. इथं आपण जिथं आपण एकसारख्या चुन्या टाकलेल्या आहेत प्लेटा आणि आपण टिप मारलेली आहे, तिथं पॉईंटवर आपल्याला हे बटन लावून घ्यायचे. खूप सुंदर दिसतात. नाहीतर तुम्ही इथं जे साडीचा जसा कलर असतो तसं बटन लावले तरी पण छान दिसतात, पण इथं मी गोल्डन लावलेले आहेत. दोन्ही पण बाही माझी तयार करून झालेली आहे. अशा पद्धतीने बघा. आता त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पण रेडी करून दाखवते. बघा त्या अगोदर ह्या अशा पद्धतीने बाही दिसणार आहे. आता जितकं इथं ठेवतो आपण त्यापेक्षा आपण ज्यावेळेस ब्लाऊज पूर्ण वेअर करतो त्यावेळेस ते हाताला खूप सुंदर लुक येतो. तर बघा आता इथं मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतलं आहे. पहिलं मी फिटिंग वगैरे टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, आपण आहे ना सध्या फॅशन डिझायनरचे क्लास घेत आहोत. त्यामध्ये वेगवेगळे बाही डिझाईन, वेगवेगळे बॅकनेकचे डिझाईन, वेगवेगळे ड्रेस, फॅन्सी ड्रेस हे सगळं आपण त्यामध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कोणते पण शेवटपर्यंत बघायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन आयडिया, नवीन डिझाईन मिळणार आहे आणि ट्रेंडिंगच आपण सगळं दाखवणार आहोत. त्यानुसार पण अजून पुढे काय येणार आहे मार्केटमध्ये छान छान नवीन नवीन डिझाईन ते सुद्धा दाखवणार आहोत. तर अशा पद्धतीने माझा पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे. फ्रंट कटोरी आहे, बॅक डिपनेक आहे. अशा पद्धतीची छान अशी साडीच्या कलरची लेस लावली आहे मी ब्लाऊजला आणि त्यानंतर नॉट लावलेले आहे, मटका गळा केलेला आहे आणि सिंपल कटोरी ब्लाऊज आहे फ्रंटनी आणि आपण बाही डिझाईन प्लेटाची टाकलेली आहे आणि छान असे इथं लटकन पण मी बनवून घेतलेले आहेत. ही असे लटकन कशी बनवायची त्याचासुद्धा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटून नवीन डिझाईन, नवीन आयडियासोबत. बाय बाय.